बघा मुळाक्षर लिहिण्याची योग्य पद्धत. कोणतं मुळाक्षर कसं लिहायचं ते आपण आज काय करणार आहोत, बघणार आहोत. आता बघा हे कोणतं अक्षर आहे रे, कोणतं आहे, तर क बघा कसं लिहायचं. त्यामध्ये बघा पहिल्यांदा ही अशी एक वाटी काढायची, एक, हे 2 ला उभी रेष, 3 ला इकडून वाटी आणि 4 ला आडवी रेष. क कोणतं अक्षर लिहिलं आपण, क. हे कोणतं अक्षर आहे, बघा म अक्षर कसं लिहायचं आहे, एक, परत त्यानंतर आडवी रेष 3 आणि हे 4. कोणतं अक्षर लिहिलं, म. त्यानंतर बघा कोणतं अक्षर आहे, आ. बघा आ कसं लिहिणार आहे आपण, पहिल्यांदा एक अशी वाटी काढायची, त्यानंतर अशी एक वाटी काढायची, आडवी रेष काढायची, परत एक उभी रेष, परत एक उभी रेष आणि मग डोक्यावर आडवी रेष. आ कोणतं अक्षर लिहिलं आपण, आ. त्यानंतर बघा हे कोणतं अक्षर आहे, समोर बघायचं सर्वांनी, कोणतं अक्षर आहे, ल. ल बघा अगोदर अशी एक वाटी काढून घ्यायची, काढली का, त्यानंतर त्याला असं हे करायचं आहे बघा, त्यानंतर उभी रेष, त्यानंतर डोक्यावरती आडवी रेष. कोणतं अक्षर झालं ते, ल. कोणतं झालं, ल. त्यानंतर बघा ई, ईला थोडीशी उभी रेष, अशी एक वाटी, अशी वाटी करून इथं गोल करून खाली बघा, म्हणजे कोणत्या पद्धतीने अक्षर लिहायचं आहे. कोणतं अक्षर आपण लिहिलं, ई. कोणतं लिहिलं, ई. त्यानंतर हे कोणतं अक्षर आहे, घ. कोणतं आहे, घ. आता घ कसं लिहायचं, घ घराचा, आधी एक अशी वाटी काढायची, परत अशी एक वाटी काढायची, त्यानंतर उभी रेष काढायची आणि मग डोक्यावर आडवी रेष. कोणतं अक्षर झालं, घ. कोणतं अक्षर झालं, ग. आता बघा त्यानंतर आपण बघूया, वाचूया एकदा. क, म, आ, ल, ई, घ. आलं लक्षात. त्यानंतर हे कोणतं अक्षर आहे रे, कोणतं आहे, र. आता र कसं लिहायचं बघा, अगोदर अशी थोडीशी वाटी आहे बघा, कर्व आहे का, त्यानंतर अशी तिरपी रेष एक आहे आणि मग डोक्यावरती र. काय झालं हे, र. त्यानंतर ई बघा, थोडीशी उभी रेष, अशी एक वाटी काढायची, दुसरी वाटी अशी काढून त्याला गोल करून असं हे करायचं आणि त्यानंतर काय करायचे आहे, आडवी रेष काढायची डोक्यावर आणि मग रफार द्यायचा. कोणतं अक्षर झालं, ई. कोणतं झालं, ई. त्यानंतर हे बघा कोणतं अक्षर आहे, ब. ब कसं काढायचं, ज्या पद्धतीने आपण व काढतो, व ची अशी एक वाटी काढली बघा, काढली का, त्यानंतर काय करायचं, उभी रेष काढायची, त्यानंतर त्याच्या पोटामध्ये आडवी तिरपी रेष काढायची, मग डोक्यावरती काय करायचं, रेष द्यायची. मग याला काय म्हणायचं, ब. काय म्हणायचं, ब. त्यानंतर हे कोणतं अक्षर आहे, उ. कोणतं आहे, उ. उला बघा अशी एक वाटी काढायची, अशी एक वाटी काढायची आणि डोक्यावरती रेष, उ. त्यानंतर हे काय आहे, न. नला बघा आडवी रेष काढून काय करायचं, गोल करायचा न आणि त्याला उभी रेष काढायची आणि डोक्यावरती आडवी रेष. कोणतं अक्षर झालं हे, न. नळाचा न. कोणतं झालं, न. पुढचं हे अक्षर कोणतं आहे, आता स ला काढताना काय करायचं बघा, अगोदर बघा अशी थोडीशी तिरकी वाटी काढली, तिरपी रेष काढायची, त्यानंतर आडवी रेष काढायची, उभी रेष काढायची आणि डोक्यावरती मग रेष द्यायची. हे कोणतं अक्षर झालं, स. कोणतं अक्षर झालं, स. आलं लक्षात तुमच्या, हा ठीक आहे.